सर्वांना नमस्कार. तर आज मला लावायची होती केसांना मेहंदी. तर मेहंदी मी सकाळीच भिजत टाकलेली होती आणि 10-10:30 वाजता मी ती लावून पण घेतलेली होती. त्यानंतर घरातली बाकीची सर्व कामे मी करून घेतली, कारण आम्हाला जायचं होतं दिवाळीचा किराणा आणण्यासाठी. तर दुकानात आल्यानंतर इतकी गर्दी होती, अक्षरशः नंबर लागलेले होते आणि दुकानामध्ये भव्य लकी ड्रॉची ऑफर पण चालू होती. तर आम्ही इथे कुपन पण भरून दिलं पटकन आणि मग किराणा घेऊन घरी आलो. तर घरी आल्याच्यानंतर शुभ्राने छान रांगोळी काढलेली होती आणि विवानने पण तिला छान मदत केलेली होती. तर इथे विवानचे फटाके फोडण्याचं पण काम चालू होतं आणि मध्ये मध्ये घाबरत पण होता फटाक्यांना. त्यानंतर संध्याकाळी दिवे लावायचे होते, तर त्यामुळे शुभ्रा इथे वाती करत होती आणि इकडे माझी चालली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर तसं मला आज वरण भात आणि परसबीची भाजी बनवायची होती, पण शुभ्राच्या पप्पांना अचानकच बड्डेचं आमंत्रण आलेलं होतं, तर मग ते तिकडे गेलेले होते. मग आता आम्हा तिघांसाठी काय बनवावं, तर मग मुलांचं चाललेलं होतं सोयाबीन राईस बनव मम्मी. तर मग काही छान सोयाबीन राईस बनवायला घेतलेला होता मी आणि हे तांदूळ मी थोडेसे 10-15 मिनटं पाण्यात भिजत ठेवलेले होते. तर इथे सोयाबीन राईस बनवण्यासाठी मी साधं सिंपल मटेरियल घेतलेलं आहे. टोमॅटो, आलं, लसूण, कांदा याची सर्व पेस्ट बनवून घेते आहे छान. त्यानंतर जे माझे घरगुती मसाले होते ते सर्व मी घेतलेले तिथे आणि सोयाबीन आणि परसबी, तर असं सर्व मटेरियल मी इथे घेतलेलं आहे. तर हा थोडासा कच्चा मसाला पण घेतलेला आहे, कारण सोयाबीन राईस बनवताना ना त्यामध्ये थोडासा कच्चा मसाला असला नाही की अजूनच छान टेस्ट लागते. तर आता बघता बघता दिवाळी अवघी 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेली आणि किराणा आणायला पण मला इतका वेळ झाला. शुभ्राच्या पप्पांना सुट्टी नसल्यामुळे आम्हाला दिवाळीचा किराणा आणायला पण खूप वेळ होऊन गेला, पण काही हरकत नाही, 1-2-3 दिवस भरपूर झाले. तर उद्या तर पूर्ण दिवस माझा त्याच्यामध्येच जाणार आहे. 2-1 वस्तू तरी उद्या बनवून घेऊ आम्ही. तसे आमच्या इकडे ना खूप प्रकारचे तांदूळ भेटतात, पण आम्हाला बिर्याणीसाठी ना असा मोकळा तांदूळ आवडतो आणि ह्या तांदळाला जास्त पाणी पण लागत नाही. म्हणजे ते ऑलरेडी मी 10-15 मिनटं पाण्यात भिजत ठेवलेले होते ना, तर पाणी पण त्याला जास्त काही लागत नाही. तर भात होईपर्यंत आम्ही बसलो होतो टी व्ही बघत आणि इथे विवानचे मी लाड करत होते. तर शुभ्राचं असं म्हणणं आहे की विवानचेच लाड करते, माझे करत नाही का तू. तर हा असा आपला साधा सिंपल सोयाबीन राईस तयार झालेला आहे आणि गरम गरम खाण्यात तर इतका भारी लागतो आणि खरंच खूप टेस्टी पण झालेला होता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीचा सोयाबीन राईस. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.